नमस्कार भावांनो, कसे आहात? बरे असणार. मी बऱ्याच दिवसानंतर फ्रेशची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, कारण की विषय देखील एक टॉपचाच आहे. उद्या जे मैदान आहे मौजे पेटनाका, तालुका वालवा, जिल्हा सांगली येथे. तर ह्या मैदानासाठी जे टॉपचे पैरे झालेले आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तीन ते चार टॉप पैरे सांगणार आहे. एक सांगणार आहे घोट सर्जाचा पैरा 100% फिक्सच सांगणार आहे. तसेच झाकीरभाई पठाण यांचे जे राजा सम्राट चिमण्या यांचे देखील मी पैरे तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तसेच आपला बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम हिंद केसरी बकासूरचा देखील पैरा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडीशी व्हिडिओ मोठी होईल पण पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजतील पैरे. तर भावांनो, उद्याचे मैदान आहे मौजे पेटनाका वालवा सांगली येथे. तर प्रथम पारितोषिक 1.5 लाख रुपये असलेले हे बक्षीस. या मैदानात टॉपचेच नंदी दिसतील, कारण की पावसामुळे बरीच मैदानं कॅन्सल होतात. तर हे बऱ्याच दिवसानंतर एक मोठं मैदान पडलेलं आहे पेटनाकाचं, त्यामुळे हे मैदान होणार आहे. आणि तिकडे पावसाची परिस्थितीचं मी अपडेट देखील घेतली. तिकडे पाऊस अजिबात नाही, पण तुम्हाला एक अपडेट येतोय मुंबईला किती पाऊस आहे. मी सध्या JNPT आहे, माझ्या गावी आहे. तर तुम्ही हा पाऊस बघू शकताय. सकाळपासून पाऊस पडतोय, एवढा पाऊस आहे भरपूर. रात्री एवढा जोरात लागला होता, जसं काही वादळच सुटला होता, पण बराच पाऊस चालू आहे सध्या. माझ्या मागे बघू शकताय, गावी आहे सध्या मी. पाऊस खूपच आहे मुंबईमध्ये सध्या, त्यामुळे मुंबईची बिनजोडचे मैदानं तर मला वाटत नाही आता लवकर होतील. बराच पाऊस चालू आहे. आता उद्या देखील एक कर्जतचं मैदान देखील होतं, ते देखील कॅन्सलच झालं असेल, कारण की जवळपासच आहे, तिकडे देखील पाऊसच असणार. तर असो, एक चांगलीच बातमी आहे की मौजे पेटनाकाला पाऊस नाही आहे. तिकडे आता सर्वच टॉपचे नंदी सज्ज झालेले आहेत. तर भावांनो, मी प्रथम पैरा सांगतो. वेगाचा बादशाह म्हणजे घोटचा छोटा सर्जा. मगाशी मी सांगितलं होतं, सकाळची एक व्हिडिओ टाकली घोट सर्जाचा पैरा कारुणीचा चिक्क्या असणार, पण भावांनो हा पैरा नाही आहे. मला नंतर अपडेट मालकांकडूनच मिळाली, हा पैरा नाही. तर पैरा कोणता आहे हे मला 100% आत्ता जो पैरा मी सांगणार तो खात्रीशीरच सांगणार आहे, घोट सर्जाचा पैरा. तर भावांनो, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत देखील सांगितलं होता 3 फेरेला येतोय घोटचा सर्जा मैदान गाजवायला. त्याचं कारण की तो मुंबई बिनजोडमध्येच पळणार होता खरं तर, पण इकडे पाऊस रोजच चालू आहे, रिमझिम काही ना काही चालू आहे. त्यामुळे मैदानाचं काय सांगता येत नाही, म्हणून घोट सर्जाचा पेटनाकाला 3-4 दिवस आधीच दाखल झालेला आहे. तर असं आता महत्त्वाच्या मुद्द्याला चोळूया. घोटचा सर्जाचा पैराच प्रथम सांगतो. तर भावांनो, टॉपची जोडी आहे, एकदम टॉपची. ही जोडी कधी पळाली नव्हती, असा हा टॉपचा पैरा झालेला आहे घोट सर्जाचा. उद्या ही जोडी नक्कीच धुमाकूल घालील असाच हा पैरा आहे. तो म्हणजे सध्या टॉपचेच स्पीडने पळणारे म्हणजे तुम्हाला माहिती आहे झाकीरभाई पठाण यांचा जो चिमण्या देखील आहे, हा एक वादळ ह्या बैलगाडा क्षेत्रात घुमतोय. आणि एक घोटचा सर्जा देखील एक हा वादळच आहे, हा देखील एक घुमतोय. तर हीच जोडी उद्या 100% पळताना दिसणार आहे. तुम्हाला जो हा पैरा चांगला आहे तो खात्रीशीर आणि 100% सांगितलेला आहे. चिमण्या आणि घोट सर्जा, काय स्पीड असेल तुम्ही आता अंदाज लावा. चिमण्याला देखील एक टॉपचा स्पीड आहे आणि घोट सर्जाला देखील एक टॉपचाच स्पीड आहे. तर ही जोडी उद्या 100% आणि खात्रीशीरच पळणार आहे उद्या मौजे पेटनाका मैदानामध्ये. उद्या समजेल आपल्याला काय या जोडीला वेग मिळेल. तर दुसरा मी एक टॉपचाच पैरा सांगतो, झाकीरभाई पठाण यांचा राजाचा. तत्पूर्वी सम्राटची देखील अपडेट देतो की सम्राट उद्याच्या मैदानात नसणार आहे, कारण की थोडीशी दुखापत आहे, पण येत्या काही मैदानात सम्राट दिसणार आहे. तर त्यांचा जो राजा देखील आहे तो एक टॉपचाच नंदी. तर राजाचा पैरा कोणासोबत, तर घरचाच साथ म्हणावं लागेल. जो अमित शेठ भादले पुण्याचे आहेत त्यांचा जो कलंबीचा शंभू आणि राजा, ही जोडी 100% पळताना दिसणार आहे, कारण की कलंबीचा शंभू देखील एक टॉपचाच नंदी आणि राजा देखील टॉपचाच. तर ही देखील जोडी एक उद्यासाठी टॉपचीच जमलेली आहे, म्हणजे झाकीरभाई पठाण यांचा राजा आणि कलंबीचा शंभू. आत्ता राहिला महत्त्वाचा विषय म्हणजे बकासूरचा पैरा, आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर. बरेच आतुरलेले असतात बकासूरच्या पैऱ्याबद्दल, पण काय भावांनो तुम्हाला सांगावं, तर जर टॉपचे पैरे असले ना तर पटकन समजतो, नवीन पैरे असले तर समजतच नाही. असाच आता उद्याच्या मैदानातील पेटनाका मैदानात बकासूरचा नवीनच पैरा, एवढं निश्चित नवीन पैरा, एवढं कन्फर्म आहे बकासूरचा नवीन पैऱ्यालाच घेऊन येणार आहे आणि गुलालात देखील येत असं तुम्हाला माहिती आहे. आता उद्या कोणता नवीन पैरा आहे ते मला अजून 100% खात्रीशीर नाही माहिती मिळाली, पण तुम्हाला मी एक नाव समजले तो सांगतोय. पण तो कोणत्या मालकाचा नंदी आहे तो अजून मला समजला नाही. तर त्याचं नाव आहे नंदीचं रोमन आणि बकासूर असं मला समजलेलं आहे. नवीन चेहरा म्हणजे एक रोमन नावाचा नंदी आहे कुठला, त्यासोबत बकासूर उद्या आपल्याला कदाचित पळताना दिसेल. एवढं निश्चित की नवीन पैऱ्यासोबतच आपला बकासूर 100% येणार आणि नाव तर
समजलेला आहे रोमन. आता हा रोमन कुठला आहे मला अजून समजलं नाही, चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता, पण बघूया उद्याच्या मैदानात. ही कदाचित 60 ते 70% ही जोडी वाटते, बकासूर आणि रोमर. नाहीतर अजून एक नवीन नावाचा नंदी चेहरा असेल. तर असो, मी असे तुम्हाला 4 अपडेट दिल्या. म्हणजे एक घोटसर्जा चिमण्या ही जोडी 100% पाळणार आहे. तसेच राजा शाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे त्याचा पैरा कलंबीचा शंभू आणि बकासूरसोबत कदाचित रोमन किंवा नवीन चेहरा, अशा प्रकारे मी तुम्हाला अपडेट दिलेले आहेत. तर भावांनो, एवढं चांगलं आहे की तिकडे पाऊस नाही. तिकडे बघा अजूनपर्यंत खूप पाऊस चालू आहे. जैनपेटी उरणमध्ये मी सध्या माझ्या गावी आलो आहे, राहतो आहे पनवेलला. पण असं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भावांनो.